हे पहा, ह्या घटना महाराष्ट्रात मोठ्या रुग्णालयात सर्रास होतात. आता ही घटना आमदारांच्या सेक्रेटरींची सुविद्य पत्नी आहे म्हणून ही घटना समोर आलेली आहे. परंतु सरकार अशा धर्मादाय रुग्णालयाला मोठ्या सवलती देतात. जागेपासून सगळ्या सवलती, पाणी असेल, वीज असेल, सगळ्याच्या सवलती देतात. परंतु जनतेला याचा कोणताही लाभ होत नाही. नुकतंच मागच्या अधिवेशनामध्ये एक याच्याविषयी विधेयक संमत झालेलं आहे. परंतु हे धर्मादाय रुग्णालय ज्या पद्धतीनं काम करतात, हे फक्त नफेखोरीसाठी काम करतात. यांना जनतेच्या आरोग्याशी, रुग्णांशी काही देणं घेणं नाही, अशा मानसिकतेत ते असतात. आणि म्हणून याच्याविषयी कडवटपणे राज्य सरकारला येणार काळात निर्णय घ्यावेच लागतील. सर, पण एकंदर ते चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालय आणि मात्र 10 लाख रुपये डिपॉझिट सांगितले मागायला. एवढी मोठी रक्कम अपेक्षित होती का? कसं पाहता या रकमेकडे सुद्धा? हे आजार काय झालेला आहे, शेवटी चार्जेस कसं ठरतात, रूम कोणती आहे, ऑपरेशन कोणतं आहे, डॉक्टर्स कोण येणार आहे, हे काही न ठरताच 10 लाख रुपये भरा म्हणणं म्हणजे मला असं वाटतं आपण कशा पद्धतीनं आज सरकार मोठ्या मोठ्या योजना आणतं आहे. कोणत्याही दवाखान्यात जा, मोफत उपचार मिळेल म्हणतं. आणि अशा काळामध्ये अशा पद्धतीनं एका महिलेचा जीवाशी जर रुग्णालय खेळ खेळत असेल तर मला असं वाटतं दुर्दैवी आहे. दानवे साहेब, लताताई म्हणाल्या होत्या की गोरगरिबांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार होतील. मग ही पैशांची मुजुरी किंवा मजुरी नाही म्हणायची का? मी एकाच हॉस्पिटलला होतं असं नाही, हे सगळ्याच हॉस्पिटलला होतं आहे. तुम्ही या महाराष्ट्रातले काय देशातले हॉस्पिटल घ्या. आपल्या देशात काय कायदे मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात धर्मादायसाठीचा जो कायदा लागू आहे त्याची अंमलबजावणी कुठंच होत नाही. एखाद्या ऑपरेशनला गेलं धर्मादायमधून आहे ना, तर 1 महिन्यानी पैसे भरणार ना, तर उद्या ऑपरेशन. अशा पद्धतीनं हे सगळी यांची वागणूक असते. आणि मला वाटतं या मुजवरी येणाऱ्या काळात सरकारने नाही मोडली तर जनता मोडून काढेल. खाजगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा बसणं गरजेचं आहे. बिलकुल बसणं गरजेचं आहे. पण सर, या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी प्रशासन जे आहे ते गोष्टींना फॉलोअप करणं विसरतंय किंवा त्याकडे लक्ष देत नाही असं वाटतं की देत नाही ना. घडल्यानंतरच कायदे केले जातात. बरोबर आहे, कारण याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धर्मादाय रुग्णालयातून जिथं जे इलाज केले जातात त्याच्यासाठी अधिकारी नेमलेला आहे. कोणताच अधिकारी कामात नसतो. महाराष्ट्राची यादी प्रसिद्ध केली सरकारने धर्मादाय रुग्णालयासाठी मदत करणारा. एखाद्या अधिकाऱ्याला फोन लावा तुम्ही, बिलकुल कधी भेटत नाही, कधी मदत होत नाही. कधी कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणते बेड रिकामे आहेत हे ऑनलाईन सांगण्याचं सांगितलेलं आहे. परंतु अशा पद्धतीनं कोणतेही अपडेट धर्मादायकडे नसतं. सर, दुसरा एक असा विषय आहे की प्रतापराव जाधवांनी आरोप केलेला आहे की विधेयक जे वक्फ बोर्डचं पास झालं त्याच्यामुळे ठाकरे गटाचे अनेक खासदार अस्वस्थ आहेत आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त करून देखील दाखवलेली आहे काय करणार नाही, वक्फ बोर्डचं दरबार. काय कारण व बोर्डाविषयी काय भूमिका आहे, त्यांची काय भूमिका आहे आणि आमची काय भूमिका आहे. आम्ही भूमिका, यांनी तर मुस्लिमांच्या लांगोल चालण्यासाठी वप आणतं असं भाषण आहे का अमित शहाचे, किरण रिजिजूंचे? ऐका ना, ते त्यांना पटत असेल तर त्यांना लाख लाभ आहे. सर, मनसे त्यांनी सध्या असाही आरोप केलाय की ठाकरे गट पुढच्या भविष्यामध्ये तुटल्याशिवाय राहणार नाही, कारण अनेक जण याच सगळ्या नाराजीमुळे आमच्या संपर्कात आहेत. मला असं वाटतं तुम्हाला तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सध्या मनसे अनेक बँकांमध्ये निवेदन देत आहेत, मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. 1 महिन्याची मुदत दिली जाते. हे पण सरकारच्या कायद्याची कडवटपणे अंमलबजावणी व्हावी एवढंच मला वाटतं मराठीच्या संदर्भात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की सरकारने जर याचं मराठी सक्ती केली, सक्ती पण करण्याची गरज नाही, जो नियम आहे त्याची अंमलबजावणी जरी केली कायद्याची तरी मराठीचा नीट वापर होईल. दानवे साहेब, या रुग्णालयांना सरकार एकंदरीतच बसता दिलं तर अत्यल्प दरात जमिनी देतं किंवा इतर सोयी सुविधा देतं. मग अशा प्रकारचे रुग्णांना 10-10 लाख रुपये मागणे किंवा बरं राहायला लावणे किंवा ऐकत नसतील तर दुसऱ्या रुग्णालयात जा किंवा सरकारी रुग्णालयाकडे बोट दाखवतात. हे पहा, रुग्णालयात पैसे लागतात हे मान्य आहे, पण ही भगिनी अत्यवस्थ आहे आणि अशा वेळेस पैसे मागणं सगळ्यात दुर्दैवी असं माझं मत आहे. मी पैसे मागणे रुग्णालयात हे मी पाप आहे, चुकीचं असं मी म्हणणार नाही. इलाजाला पैसे लागतात, पण एक आपली भगिनी अशी रुग्णशय्या म्हणजे मृत्यूशय्येवर पडलेली आहे आणि तिला तुम्ही आधी म्हणता की डिपॉझिट भरा, हे सगळ्यात मोठं दुर्दैवी. एवढंच मला या म्हणायचं. प्रकरणी भाजप आमदार पण हवालदिल झालेले दिसत आहे. भाजप काय करणार आहे? भाजपचे ते लोकांनी हे सुकावून सोडलेले. भाजपची सत्ता आहे ना, त्यांनी करावं कारवाई, करावं धर्मादायुक्ताच्या मार्फत आत्ता कारवाई याच्यावर. ज्या ज्या शासकीय सवलती दिलेल्या काढून घ्याव्या यांच्याकडून.
करा भाजपने हिंमत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.